नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी होममेड गोल्ड फेशियल कसं करायचं हे सांगणार आहे। मागे मी कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला विचारलं होतं की मार्केटमध्ये मिळणारे जे फेशियल किट आहे त्याचं ट्युटोरियल तुम्हाला बघायला आवडेल की होममेड गोल्ड फेशियल कसं करायचं हे तुम्हाला आवडेल। तर तुम्ही जास्तीत जास्त रिस्पॉन्स घरच्या घरी आपण गोल्ड फेशियल कसं करू शकतो यासाठी दिलेला आहे आणि अर्थातच आपल्या चॅनलवर घरच्या घरी फेशियल, ब्लीच किंवा आपल्या चेहऱ्याची केसांची काळजी कशी घेतली जाते याबद्दलच सांगितलं जातं। तर तुमच्याच डिमांडनुसार आता घरच्या घरी गोल्ड फेशियल कसं करायचं याचं संपूर्ण प्रात्यक्षिक मी इथे देणार आहे। लग्नाचा सीझन आहे आणि सलॉनमध्ये जाऊन आपण 5000, 3000, 1500 जे काय असेल ते घालवण्यापेक्षा घरच्या घरी हे फेशियल करून जो पार्लरमध्ये गेल्यानंतर आणि एवढे पैसे घालवल्यानंतर ग्लो येणार आहे ना, अगदी तसाच किंवा त्यापेक्षाही जास्त मस्त असा तुमचा चेहरा चमकणार आहे। आणि तो कसा चमकवायचा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आपण प्रिपरेशन काय आहे हे जाणून घेऊया, पण त्याआधी जे कोणी आता नवीन चॅनलवर आले असतील, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील किंवा व्हिडिओ बघत असतील पण चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे तुम्हाला कळेल। आता हे फेशियल करण्यासाठी काय प्रिपरेशन आपल्याला करावं लागणार आहे ते जाणून घेऊया आणि साहित्य काय लागणार आहे ते जमवून घेऊया, म्हणजे मग हा व्हिडिओ ऑन केल्यानंतर तुम्हीही माझ्याबरोबरीनं फेशियल करू शकता। तर प्रिपरेशनसाठी आपल्याला तांदळाचं पाणी जे आहे ते उकळवून घ्यायचं आहे किंवा मग जवसचं पाणी असेल तर उकळून घ्यायचं आहे। इथे मी जवसाचं पाणी घेतलेलं आहे, जवस नसेल तर तांदूळ, तर दोन्हीपैकी कुठलंही चालेल। 1 चमचा तांदूळ किंवा 1 चमचा जवस त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ते उकळवायला ठेवायचं, कारण ते जेव्हा थंड होईल त्याचं जेल जे वरचं येतं ते जेल आपल्याला थोडंसं लागणार आहे। सो हे झालं प्रिपरेशन। त्यानंतर सेकंड प्रिपरेशन हे असणार आहे की तुम्हाला वाफ घेण्यासाठी, स्टीम घेण्यासाठी एक तर स्टीम मशीन जवळ आणून ठेवावी लागेल किंवा मग काय म्हणतात, तुम्ही जर गॅसवर पाणी ठेवून उकळवायला ठेवणार असाल तर तसं तुम्ही ठेवू शकता किंवा ती तयारी करून ठेवू शकता आणि मध्ये आपल्याला स्टीम घेण्यासाठी मग या गोष्टींची मदत होईल। त्यानंतर आता साहित्य काय लागणार आहे हे समजून घ्या। क्लिन्झरसाठी आपल्याला मध, लिंबू लागणार आहे, गुलाब पाणी लागणार आहे। त्याच्यानंतर आपण जे स्क्रबिंग करणार आहोत त्याच्यासाठी टोमॅटो प्युरी लागणार आहे, कॉफी लागणार आहे, बेसन पीठ लागणार आहे आणि दही लागणार आहे। त्याच्यानंतर आपण जे क्रीम बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ॲलोवेरा जेल लागणार आहे, व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागणार आहे, ऑलिव्ह ऑइल असेल तर ऑलिव्ह ऑइल किंवा बदाम ऑइल असेल तर बदाम ऑइल असं आपल्याला 1 टीस्पून वगैरे लागणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण जे तांदळाचं पाणी जे जेल आपण बनवतो आहोत म्हणजे उकळल्यानंतर जी पेज तयार होते तर ते आपण घेणार आहोत। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला लास्ट जो मास्क बनवायचा आहे त्याच्यासाठी मी मोरक्कन रेड क्ले असं मी एक पावडर आहे ज्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेन पुढे, तर ती घ्यायची आहे आणि कस्तुरी हळद। जर का आता तुमच्याकडे लगेचच ऑर्डर करण्यासाठी वेळ नसेल आणि हे मोरक्कन रेड क्ले जे फेस पॅकसाठी आपण घेणार आहोत ते जर नसेल तर तुम्ही साधं तांदळाचं पीठ, बेसन पीठ किंवा मसुराच्या डाळीचं पीठ आणि हळद एवढं घेतलं तरीसुद्धा चालणार आहे। इफेक्ट तेवढाच येणार आहे, चेहरा तेवढाच ग्लो करणार आहे, ट्रस्ट मी। चला तर मग आता सुरुवात करूया। तर आता फेशियलला सुरुवात करूया। पहिला आहे क्लिन्झर आणि क्लिन्झिंग करण्यासाठी आपण इथे घेणार आहोत मध 1 चमचा, त्यानंतर गुलाब पाणी 1 चमचा आणि मग त्यानंतर लिंबाचे 2-3 थेंब घेणार आहोत। आता हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं आणि हे संपूर्ण चेहऱ्याला लावायचं आणि मग छानपैकी हलक्या हातानं मसाज करायचा। तुमचा चेहरा याने क्लीन होणार आणि शिवाय तुमचा चेहरा नरिश्ड व्हायला मदत होणार। गोल्ड फेशियल यासाठी आपण करतो आहोत की चेहऱ्यावर छानपैकी ग्लो आला पाहिजे, आपला चेहरा नरिश्ड झाला पाहिजे आणि म्हणूनच
आपण हे मिश्रण घेतलेलं आहे, त्यांनी आपण मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवून टाकायचा. इथे आपलं क्लिन्झिंग झालेलं आहे. बरं, या फेशियलच्या सुरुवातीला तुमचं जर नॉर्मल फेस वॉश असेल त्याने तुम्ही तुमचा चेहरा धुवून मग तुम्ही हे मिश्रण अप्लाय केलं आणि मग तुमचा चेहरा धुतलात तरीसुद्धा चालेल. साधारण 1 मिनिट असा मसाज करायचा आहे, फार नाही, आणि चेहरा धुवून टाकायचा. इथे झालेलं आहे आपलं क्लिन्झिंग. आता यानंतर आपण स्टीम घेणार आहोत. स्टीम घेण्यासाठी जर का तुमच्याकडे स्टीम मशीन असेल तर तुम्ही त्याचा वापर करा, किंवा मग एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, गॅसवर ठेवायचं, पाणी छानपैकी उकळू द्यायचं आणि मग त्यानंतर चेहरा मस्त कव्हर करून घ्यायचा आणि वाफ घ्यायची. वाफ घेताना हे लक्षात ठेवा, छानपैकी घाम आला पाहिजे, म्हणजे जे क्लॉग पोर्स असतात ते ओपन व्हायला मदत होते आणि मग तुमच्या चेहऱ्यावरचे जे ब्लॅक हेड्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत ते काढण्यासाठी मदत होणार आहे. आता इथे आपण एक्सफोलिएट करण्यासाठी एक पॅकचं प्रिपरेशन करत आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे जाणून घ्या आणि ते केल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्याला पूर्णपणे मसाज करूया, एक्सफोलिएट करूया. त्यामुळे जी डेड स्किन असेल ती निघून जाईल. त्यानंतर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतील तर ते सुद्धा निघून जातील. तर चेहरा एक्सफोलिएट करण्यासाठी, स्क्रबिंग करण्यासाठी आपण इथे घेणार आहोत टोमॅटो प्युरी, त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ, त्यानंतर 1 चमचा कॉफी किंवा कॉफीचे जे छोटेसे सॅशे मिळतात, 2 रुपयाचे असतात, ते तुम्ही घेतलेत तरीसुद्धा चालेल, आणि त्यानंतर 1 चमचा दही. आता हे मिश्रण एकजीव करायचं आणि पटकन, आता जो तुमचा चेहरा असा ओलसर झालेला आहे ना, तो पुसायचा नाही, त्याच्यावरच छानपैकी मसाज करायला सुरुवात करायची. जिथे आपल्याला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जास्त वाटतात त्या जागेवर तुम्ही जास्त मसाज करा, कारण आता तुमचा चेहरा वाफ घेतल्यामुळे असा मस्तपैकी नरम झालेला आहे, पोर्स ओपन झालेले आहेत, त्यामुळे त्यातली जी घाण आहे ती निघून जायला मदत होणार. तर खूप मसाज करत राहा चेहऱ्याला. मसाज करून झाल्यानंतर आता हा एक फेस पॅकच आहे, त्यामुळे तो थोडा वेळ, एक 5 मिनटं आपल्याला तसाच चेहऱ्यावर ठेवायचा आहे. आणि आता पुढे जे आपल्याला मसाज क्रीम करायचं आहे, तर मसाज क्रीमचं प्रिपरेशन सुरू करूया. ते क्रीमचं प्रिपरेशन सुरू होईपर्यंत चेहऱ्यावर तुम्ही असाच फेस पॅक जो आहे, जो स्क्रब करून आपण ठेवलेला आहे, तो तसाच ठेवला तरी चालेल आणि मग त्यानंतर तो थंड पाण्यानं धुवून टाकायचा आहे. सो ह्या 5 मिनिटामध्ये आता आपण पुढचं प्रिपरेशन सुरू करूया. तर जेल बेस मसाज क्रीम कसं बनवायचं हे जाणून घेऊ. आता हे मसाज क्रीम करण्यासाठी आपण मगाशी जे प्रिपरेशन केलं होतं, जवस 1 चमचा घेऊन त्यामध्ये पाणी टाकलं होतं आणि ते उकळवायला ठेवलं होतं. आता ते उकळून झाल्यानंतर थोडंसं असं घट्ट होतं, जेलसारखं होतं, त्यावेळेला गॅस बंद करून टाकायचा, कारण ते जे जेल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आता ते घेत असताना थोडेसे जवस येतात, पण ते नंतर बाजूला काढून टाकायचे, किंवा मग तांदळाची पेजसुद्धा तुम्ही अर्धा चमचा वगैरे घेतली तरीसुद्धा चालेल. अगदी थोडंसंच आपल्याला हवं आहे, पण मी यासाठी हे सांगते कारण कोरियन ग्लास स्किनसारखा जर का तुम्हाला इफेक्ट हवा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला हे जेल घ्यायला सांगते, कारण ह्याचा अमेझिंग असा इफेक्ट होतो आणि या क्रीमसाठी हे जेल खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे तुम्हाला थोडीशी मेहनत करून घ्यावं लागेल. तर हे जेल घेतलं, त्यानंतर ॲलोवेरा जेल यामध्ये टाकलं, व्हायटॅमिन ई कॅप्सूल टाकली आणि त्यानंतर आपल्याकडे ऑलिव्ह ऑइल अर्धा चमचा, किंवा मग मी मगाशी म्हणाले तसं बदाम ऑइल अर्धा चमचा टाकायचा, एकजीव करायचं क्रीम बेस होईपर्यंत, म्हणजे खूप फेटायचं आणि अशी क्रीम तयार होते. ही क्रीम, जेल बेस क्रीम आपण आता चेहऱ्याला छानपैकी अप्लाय करून घ्यायची आहे. अप्लाय करून झाल्यानंतर 10 मिनटं, मोजून 10 मिनटं छानपैकी मसाज करायचा आहे. मसाज करताना वरच्या साईडनं मसाज करा. मसाज कसा करायचा आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही एकदा तो बघून घ्या, किंवा तो व्हिडिओ ऑन करून मग तुम्ही छानपैकी मसाज केलात तरीसुद्धा चालेल. असं छानपैकी मसाज करायचा आहे 10 मिनटं. या फेशियलमध्ये मसाज हा अतिशय महत्त्वाचा असतो, त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होणार आणि त्यामुळे तुमचा चेहरा ग्लो होणार, तुमच्या चेहऱ्यावर टवटवी येणार. तर यासाठी हा मसाज छान पद्धतीनं होणं गरजेचं आहे. भरपूर क्रीम घ्या, ते सगळं क्रीम तुमच्या चेहऱ्यामध्ये मुरलं पाहिजे याची काळजी घ्या. आणि आता हा मसाज झाला की यानंतर आपण शेवटची स्टेप करणार आहोत, ते म्हणजे फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला लावून घेणार आहोत. तर फेस पॅक लावण्यासाठी आता काय घ्यायचं, इथे मी मोरक्कन रेड क्ले नावाची एक पावडर मिळते, जी ॲमेझॉनवर मिळते आहे, तुम्ही बघू शकता. त्यांनी तुमचे जे पोर्स आहेत ते बंद होतात. आता एवढं सगळं केल्यानंतर आपले पोर्स ओपन झालेले आहेत, तर
ते बंद होणं गरजेचं आहे. तुमच्या चेहऱ्याला एक छान टाईटनेस येणं गरजेचं आहे आणि यासाठी ही पावडर खूप छान आहे. डेली बेसला जरी तुम्ही फेस पॅक म्हणून ही वापरली तरीसुद्धा खूप छान आहे. यामध्ये थोडीशी मी कस्तुरी हळद टाकली आणि ह्याचं मिश्रण करून मी आता चेहऱ्याला लावलं. बरं, जर का तुम्हाला लगेचच फेशियल करायचं असेल आणि तुमच्याकडे हे रेड क्ले नसेल तर तुम्ही काय करू शकता, तांदळाचं पीठ घ्या किंवा मसुराच्या डाळीचं पीठ घ्या, त्यामध्ये कस्तुरी हळद टाका आणि तुम्ही त्याचा फेस पॅक लावला तरी इफेक्ट तेवढाच येईल, याची गॅरंटी आहे. तांदळाच्या पिठामध्ये सुद्धा तुमची स्किन ब्राईट करण्याचे गुणधर्म आहेत, त्यामुळे इफेक्ट तुम्हाला तेवढाच मिळेल. पण आता ही जी मोरक्कन रेड क्ले मी घेतलेली आहे पावडर, तर ही पावडर घेतली, कस्तुरी हळद घेतली, त्याचा छानपैकी फेस पॅक करून चेहऱ्याला लावला आणि ही होती आपली लास्ट स्टेप. हे झाल्यानंतर चेहऱ्यावरती छान वाळू द्यायची. तुम्हाला दिसत असेल थोडीशी ओली आणि तशी कोरडी झाली की चेहरा धुवून टाकायचा थंड पाण्याने. त्यांनी थोडासा चेहरा रेडसर दिसू शकतो, स्टेन राहू शकतात, पण थोड्या वेळाने जर का तुम्ही छान चेहरा धुतलात आणि तो पुसून काढलात तर एक 5-1 मिनिटांनी तुमच्या चेहऱ्यावर असा मस्तपैकी ग्लो येईल. तुमचा चेहरा असा तुकतुकीत मऊ होईल आणि तुमचा चेहरा तुम्हाला थँक्यू म्हणेल की थँक्यू एवढं पॅम्परिंग केल्याबद्दल. आणि त्यानंतर अर्थातच शेवटी आपल्याला मस्तपैकी आपल्या घरामध्ये जे मॉइश्चरायझर असेल ते मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपलं फेशियल इथं झालेलं आहे. आता हे फेशियल केल्यानंतर आपल्याला 24 तास कुठल्याही प्रकारचा साबण किंवा कुठल्याही प्रकारचं क्रीम लावायची गरज नाही. चेहरा मॉइश्चराईज करत राहा, एवढं केलं तरी चालेल. आणि थंड पाण्यानं, साध्या पाण्यानं तुम्ही तुमचा चेहरा 24 तास धुवायचा आहे. कुठल्याही प्रकारचा साबण आणि फेस वॉश वापरायचा नाही. तर अशा पद्धतीनं घरच्या घरी तुम्ही गोल्ड फेशियल करून सोन्यासारखा असा निखार तुमच्या चेहऱ्यावर आणू शकता. नक्की करून बघा, कारण मी केल्यानंतर मला भन्नाट इफेक्ट मिळालेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि वाटला असेल तर मला लगेचच कमेंट बॉक्समध्ये सांगा. करून बघा, करून बघितल्यानंतरही कमेंटमध्ये सांगा की तुमच्या चेहऱ्यावर कसा इफेक्ट आलेला आहे ते. आणि लग्नासाठी एकदम मस्त तयारी करा, छान घरच्या घरी कमी पैशांमध्ये सुंदर दिसा, ग्लो करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.